आज आपण खाण्यापिण्याविषयीच्या अशा काही सवयी पाहणार आहोत की ज्या तुम्हाला तुमचं शरीर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत। तर त्यात आहे नंबर 1, तुम्ही पूर्वीपासून पूर्वापार म्हणजे तुमच्या पूर्वजापासून तुमच्या घरामध्ये जी खाण्यापिण्याची संस्कृती आहे, खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत, जे अन्न तुम्ही खात आलेला आहात, तर तेच अन्न तुम्ही योग्य मात्रेमध्ये खाऊ शकता। तुम्हाला इतर डाएट किंवा सलाड याच्या मागे धावण्याची काहीही गरज नाही। नंबर 2, तुम्ही जेवणामध्ये जे मसाल्याचे पदार्थ वापरतात त्याचा तुम्हाला योग्य मात्रेमध्ये उपयोग करायचा आहे। ते अतिमात्रेत वापरायचे नाहीत की जेणेकरून तुमचा ऍसिडिटी, पित्त, मळमळ होणे या गोष्टींचा त्रास कमी होईल। जसे की लवंग, अद्रक, लसूण या गोष्टी योग्य मात्रेतच तुम्हाला वापरायचे आहेत। नंतर रात्रीचं जेवण, तुमचं रात्रीचं जेवण हे सूर्योदयापूर्वी तुम्हाला घ्यायचं आहे। आणि नंतर शेवटचा चौथा महत्त्वाचा मुद्दा, ज्या लोकांना वजन कमी करायचं आहे अशा लोकांनी जेवणामध्ये जास्त प्रमाणात ज्वारी, बाजरी, रागी याचा समावेश करायचा आहे। ज्या लोकांना वजन वाढवायचं आहे ते जेवणाच्या दोनही वेळामध्ये चपाती घेऊ शकतात।